माझे बाई ब्लॉगर वाला सरकार नावानं आला. इथून येतात असं का? म्हणजे इथपर्यंत जातात मांड्या बरं. मांड्या नाही. ओम साईराम बाबा साई बाबा की जय. ओम साईराम बाबा. काही गाव हनुमान मंदिर, श्री साई मंदिर, पदयात्रा पालखी सोहळा. आणि भाऊ आता आपला पोलीस झालेला आहे. भाऊ काय होतं बाकी काय नाही मस्त देवाची कृपा आहे साईबाबा. कोणता बड्डे रे? हॅपी बर्थडे. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. जरा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आता गुढीपाडवा आणि गुढीपाडव्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून माझ्या परिवाराकडून यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. भावांनो, आजचा दिवस एक नंबर आहे. आज गुढीपाडवा आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात ही साईबाबांच्या आशीर्वादापासून करणार मी. आणि आपल्या साईबाबांची पालखी निघाली शिर्डीला. गुढीपाडवा ते रामनवमी आपल्या साई भक्तांचं बाळूच असणार आहे. आणि भावांनो, आपल्या मंडळाचं नाव आहे ओम साई दत्त सेवा मंडळ अटाई कोळीवाडा हे आपल्या मंडळाचं नाव आहे. आणि आपल्या पालखीचं 26वा वर्ष आहे. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मी चाललो आहे टिकटॉक पण पायवर करायला चाललो आहे. दरवर्षी असतो मी. लास्ट टाईम मी निंबोलीपर्यंत गेलो, खडवली निंबोलीपर्यंत गेलो. आणि यावर्षी मी टिकटॉक पण असणार आहे. माझे सर्व साहेब बंधू माझ्यासोबत असणार आहे. आणि खूप धमानुसे ब्लॉगमध्ये आम्ही करतो. तर याच्या ब्लॉगमध्ये खूप धमानुसे होणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका भावांनो. पटकन जायला आपले 1K करून टाका भावांनो. कालचा बटन दिला टॅप करा, सबस्क्राईबचं बटन टॅप करा, कारण आपली 750 यूट्यूब फॅमिली क्रॉस होते. आता पटकन आपल्या 1K फॅमिली क्रॉस करायची आहे. आणि भावांनो, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर चला आता पुढे एकसाठी जायला बाई. आणि तर मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात ही साईबाबांच्या आशीर्वादापासून करणार आहे. आणि नवीन वर्ष तुम्हाला खूप चांगलं जावं, सुख शांती समाधान चांगलं आरोग्य जावं ही साईबाबांची चरणी प्रार्थना, आई माऊलीची चरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, चला जावं. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली. दाड्या मला ब्लॉग चालू करतो आणि बाई लेट होतो. आज पण लेट झालं बाई. लेट करंट झालो आहे बाई, कारण निघालो मी. सर्व साईबंधू बिल्डिंग खाली आता आलेले आणि सर्वजण पुढे गेलेत आणि मीच मागं राहिले. तर आपण सर्व जाऊ पटकन आता आणि तुम्हाला सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करायला. तुम्ही तसेच चॅनलला कंटिन्यू राहा, कुठं जाऊ नका भावांनो. चालतं आपण जाऊ आता. ओम साईराम. चला भावांनो. तर नमस्कार मित्रांनो, ओम साईराम सर्वांना. साईमय सकाळ. भावना आपल्या आटेगावमध्ये भक्तिमय वातावरण झालेले आहे. आपल्या साईबाबांची पालखी निघाली शिर्डीकडे. गुढीपाडवा ते रामनवमी आपल्या सर्व साईभक्तांना प्रवास असणार आहे. आणि भावना, आज गुढीपाडवा. आजचा दिवस एक नंबर आहे. आजचा आनंदाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे, जल्लोषाचा दिवस आहे. आपलं मराठी युनिव्हर्सिटी आजपासून चालू होते. आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा पहिलेच आहे. आणि भावांना, आपल्या पालखीचं 26वा वर्ष आहे. ओम साई दत्त सेवा मंडळ हे आपल्या मंडळाचं नाव आहे. आणि भावना, आज खूप भारी वाटते. आज गुढीपाडवा आहे. आणि भावना, आपल्या ब्लॉगमध्ये फर्स्ट टाईम ड्रोन शूट आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं ड्रोन शूट, जरा कमेंटमध्ये सांगा मला. लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भावना. आणि ड्रोनच्या ज्या 1-2 क्लिप्स आहेत त्या अजूनमध्ये मी ॲड केल्या आहेत. तर तुम्हाला सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करणे. आणि ड्रोननी आपलं आटेगाव कसं किती छान दिसतं बघा भावानो. तर जरा कमेंटमध्ये सांगा भावानो. साईराम भावानो. आणि काय बोलतो बाकी मस्त एकदम दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्ही आलेले आहात. आणि आता आनंदाचा उत्सव आहे आपला साईबाबा म्हणजे. आणि नवीन वर्षाची सुरुवात साईबाबांच्या आशीर्वादापासून केलेली आहे आम्ही. त्यामुळे तर आवाज थोडा ब्रेक होतो, थोडा ॲक्शन करा भावाला आपला. आम्ही आणि आम्ही चालू तिथं पण पायवर करत चालू आहे. माझ्या सर्व साईबंधू सोबत आहेत आणि खूप मजा येणार भावना. त्या साईबंधू वाटतं तिकडेच कॅमेरा लागतं ते, त्यांना कॉन्फिडन्स नाही होतं ते. आता ते पुढे दिला आता आणि ते लाजायला लागले, कारण विषय काय आला तर मित्रांनो, आपला साईबंधू ब्लॉगमध्ये भेटलेला आहे. भाऊ तुला नवीन खूप खूप शुभेच्छा पहिला. पण साईराम काय बोलतो भावा. ओके एकदम थँक्यू सो मच भावा. काय बोलतो भाई भाऊ, ये ना भाई, काय ब्लॉगमध्ये लागतो भाई. नवीन वर्षाचे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुला पण शुभेच्छा भावा. वाढदिवस आहे का?
मित्रांनो सर्व साई बंधू गेले पुढं आणि आपली सर्व मित्र पाठीमागे आपल्या खूप दिवस आता ब्लॉग मध्ये आपल्या आलेले आता काय बोलतो साईराम तुला नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा बरोबर काय बोलतो आता कसा आहेस काय नाही एकदम मस्त आहे आपले सर्व साई भक्त पुढे गेले आरती साई भक्त पाठीमागे आपली पालखी पण पाठीमागे सर्व फोटो मागून पुढे सर्व आणि खूप दिवसा ब्लॉग मध्ये आला काय बोलतो भावा काय नाही मागच्या वेळेस म्हणजे दरवर्षीप्रमाणे तरी पालखीबरोबर चालतो या टायमाला थोडासा लेट झाला मला पण तरी मी लिफ्ट घेऊन पुढं आलो म्हटलं यावेळेस पहिलीच पाहिजे बरं दरवर्षीचं म्हटलं गेलं तर दरवर्षी आम्ही पालखीसोबतच चालतो ते पण किती वेळापर्यंत दादा मागच्या टायमाला खडलेपर्यंत पण गेलो मागच्या वर्षी आम्ही दादा मी निंबोली गावापर्यंत गेलो आम्ही म्हणजे विचार पण केला नव्हता की निंबोलीपर्यंत पोहोचू मग साईबाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आणि एवढं कडक उन्हामध्ये साईबाबांचं नाव घेत आम्ही निंबोली गावापर्यंत पोहोचलो फायनली पोहोचलो मस्त वाटलं यावर्षी टिटोपर्यंत आम्ही आहे तू कुठपर्यंत आहे टिटोपर्यंत आम्ही आहे टिटवापर्यंत आहे मी आहे ना तू मस्त मजा करू आणि खूप दिवसून ब्लॉग म्हणजे 1 वर्ष कंप्लीट ब्लॉग आलेलं आहे आणि भाऊ आता आपला पोलीस झालेला आहे भाऊ काय होतं बाकी काय नाही मस्त देवाची कृपा आहे साईबाबाची कृपा आहे भावाची खूप मेहनत होती भावानी शेवटी वरती अंगवा घेतली भावानी आणि दादा फायनली पोलीस झालेला आता काय होतं कसं वाटतं पोलीस होऊन कसं वाटतं आता चांगलं तुझा संघर्ष संपला आता तू खूप मेहनत केली संघर्ष तर अजून माणसाला संघर्ष कधी संपत नसतो तेच आहे का नवीन संघर्ष त्यावर उभं राहतो आणि त्याला पुढे सामोरं जायला पाहिजे बरोबर मग दादा फक्त साईबाबाची साथ हवी बरोबर दादाला मी रोज सकाळी बघत होतो सकाळी 4 वाजता घर सोडायचा 4 ते 6 वाजेपर्यंत ट्रेनिंग करायचं रनिंग मस्त गोळा फेक आणि फायनली बाई पोलीस झालेली आहे भारी वाटतं आपला मित्र पोलीस पण खात्यामध्ये हे भारी वाटतं माहिती आहे का काय होतं बाकी आहे काय नाही सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षात सगळ्यांच्या सुखात जाऊन समृद्धीने जाऊन ओम साईराम ओम साईराम नानी ओम साईराम साईराम काय म्हणता मांड्यावरून आलं एकदम आनंद वाटतं मस्त वाटतं एकदम मस्त वाटतं आम्ही पण साई असले पालखीला मग तुम्ही पायवरील असं रेडा मला पायवरला असं पण मी भेटायला येतो या पालखी अशा आजूबाजू मी येतं का असं मी आता शुक्लाच्या पालखी गेली अच्छा अच्छा इथून आलो इथं आलो अच्छा अच्छा या रस्त्याला माझी हात फेरी चालू असते का चालू असतं ना भेट देतो आम्ही कसाऱ्याला घाटवे नातेवाईक आमचे सर्व हा का कसाऱ्याला घाटवे तुमच्या आणि त्यांची आणि काय म्हणता यांची कसाऱ्याला घाटवे हा का तर त्यांची मस्त पालखी आहे ना कसं हा तर मजा येते आपल्या साईभक्त भेटा मस्त की साई आश्रीची पालखी मोठी आहे हा आता ही चाललेली साईराम काय म्हणता तुला किती वर्ष पालखीचा 5-6 वर्ष आहे मला पालखीला या अच्छा अच्छा आता एक नंबर उल्हासनगर जातो नोव्हेंबरला तिकडून आल्यानंतर एकदा जातो इकडे अच्छा दरवर्षी असं पालखी माझी फॅमिली असते अच्छा अच्छा आणि आपल्या नवीन वर्ष तुम्हाला सर्व पहिले गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा पाहिजे आपल्या नवीन वर्ष चालू होतं गुढीपाडव्यापासून आणि आजचा उत्सवाचा दिवस आहे आपल्या साईबाबांची पालखी झाली शिर्डीला भारी वाटतं खूप आणि एकदम आनंद एकदम असं येतो म्हणजे असं वाटतं का तिथेच राहावं असं हा मन एकदम आणि आनंदाचा उत्साहाचा एनर्जीचा दिवस आपला म्हणजे एवढं भारी वाटतं ना काय म्हणता बाकी बाकी बस मजेत ओम साईराम अशी पालखी म्हणजे दरवर्षी असेच गाव मुलं बरं यात्रा बाकी मस्त आहे एकदम एकदम मजेत आई तुम्हाला ओम साईराम पाहिजे साईराम काय म्हणता किती वर्ष पाहिजे माझ्या आता मी जिथून निघते तिथून येतात असं का म्हणजे इथपर्यंत जातात मांड्यावर आहे मांड्या नाही मग गुरुलीपर्यंत गुरुवली पण होता का तुम्ही हो 4 वर्ष असतं गुरुवली पण तुम्ही हो काय म्हणता बाकी आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या पहिले खूप खूप शुभेच्छा पहिले आपल्या नवीन मराठी वर्ष चालू होते आपले सद्गुरू सामर्थ्य घेते ना हां मग हो योच आहे ना आपला तेच घेतो ना काय म्हणता बाकी बाकी काय बाकी मस्त ना मस्त आणि आपलं काय म्हणतो साईराम साईराम आणि सर्वात पहिले तुला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपला मराठी नवीन वर्ष चालू होतं गुढीपाडव्यापासून आणि आज आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे काय बोलतो कसं वाटतं तुला खूप छान वाटतं आपली वर्षानुवर्ष वारी आपली नित्यनियमाने जे काही मुलं असतात एकदम हौसेमध्ये वाट आतुरतेने वारीची वाट बघत असतात बरोबर तर तशा सरीने
सर्व महिला वर्ग पण आहे आपल्या पालखीमध्ये. तेही पालखी खूप आतुरतेने वाढली. अक्षरशः असं म्हणजे पालखीचा असा आनंद असतो ना, पूर्ण रात्र आदल्या दिवशीची रात्र आहे ना, झोपेत नाही, कोणी झोपत नाही. अक्षरशः मला तरी माझं तरी एक्सपिरियन्स असं आहे, मला पूर्ण रात्र झोपेत नाही. अरे उद्या पालखी किती वाजता आहे, अरे 7 वाजता, अरे 6 वाजता, अरे टाईम सरत नाही, माहिती आहे का. आणि एक्साइट मुवमेंट असते ती की चाललं पालखीला फायनली. आणि ते असं वाटतं की कधी जाऊ पालखीला, की ती ओढ असते पालखीला आपल्याला, आणि सहयोग असतात आपल्या पाठीचे, त्यामुळे आपल्याला खूप मजा येते. तेव्हा तुला किती वर्ष पालखीचं? तर टोटल माझे 15 वर्ष झाले. आता हा माझा 16-17 वर्षाचा. मला 15 वर्ष मी विना चप्पल केले. अच्छा, आता माझा हा 3रा वर्ष आहे मी चप्पल केले. तुम्हाला साईराम पहिले काय म्हणताय? गुढीपाडा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पहिले. छान वाटतंय आम्हाला. आता माहिती जवळ आहे, थोडं जवळ आहे. काय म्हणताय? छान वाटते. किती वर्ष पालखीचं? 12 वर्ष झाले. आम्ही पब्लिकला आमचे मैत्रिणी सगळ्या पुढं जातो, एकत्र असतो, सोबत असतो. चांगलं वाटतं, बरं वाटतं म्हणजे सोबत गेल्यावर. छान वाटतं म्हणजे मग सगळे पायवर पाय मस्त आपले म्हणजे कसे कळ सुधारले आपल्याला? काय नाही वाटत. खूप मजा येते मजा येते पायवर. हा पायवर. काय म्हणतात? माईक वगैरे बोला. काय म्हणतात साहेब? छान वाटतं. तुम्ही तो काढता का ना माझा? काय म्हणतात? मस्त छान ब्लॉग चालू आहे. घेतो बाई. फोटो काढ. छान वाटते. छान वाटत ना. आणि किती आपला रामनवमी प्रवास आहे, आपला 8 दिवसाचा प्रवास आहे. आणि 8 दिवस कसं तिकडनं सुद्धा नाही आपल्याला. काय म्हणणार ना? बोला. साईराम, तुम्हाला किती पडत खूप शुभेच्छा पहिले. थँक्यू. आणि किती वर्ष पाहिजे तुमचा राणा? 26 वर्ष. हो. आपल्या पब्लिकला शुभेच्छा द्या. हार्दिक शुभेच्छा सगळ्या पब्लिकला. खूप म्हणजे जवळजवळ 1.5 महिना चालू असतो आमच्या इथं. हा खूप जोरात असतं. आणि सगळे मंडळी आमचे सभासद खूप त्रास देतात 1 महिन्यावर. आणि जोपर्यंत भंडारा होतो तोपर्यंत कोणी असं एकदम व्यवस्थित होऊन देतात. ते भंडारा झाला का मग एकत्र मिटिंग घेतात. मस्त ना, एकदम जबरदस्त. आणि फुल एक्साइट आहे आपण जायला. आणि ते तुम्हाला मागे शोधलं, मागे पुढे झालं एकदम. आणि कळतच नाही मागे पुढे झालं. तर तुम्ही भेटल्यावर तुम्हाला नाना पण घ्या बोलला. नाना तर पहिले आपले जुने एकदम. मला पहिली काढावं लागतं मला पालखी व्यवस्थित. सगळ्यांना घेऊन चालतो सकाळी. नाना मग आपला पहिला हॉल कुठे आता वाशिमला. वस्तीला. आणि आता दुपारचा इथं लिंबोलीला जेवण. आपला 8 दिवसाचा प्रवास आहे ना. 8 दिवसात पहिल्या दिवशी दर्शन आहे आपला. त्याच दिवशी सेवा मंडळ अटाळी गाव हनुमान मंदिर, श्री साई मंदिर पदयात्रा पालखी सोहळा मागील 26 वर्षापासून उभ्यातपणे कैलासवासी गजानन कृष्ण पाटील यांनी चालू केलेलं आहे. छोटंसं रोप आज मोठा वृक्ष झालेला आहे. आणि आज शिर्डी साई भक्त घेऊन शिर्डी येथे जात आहोत. सालाबादप्रमाणे आज आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री पांडुरंग पाटील हे असून मागील 26 वर्षापासून ते अवघातपणे पायी पदयात्रा करीत आहेत. आज त्यांच्या रूपाने साईबाबांनी त्यांना आशीर्वाद दिले आहे की त्यांच्या अध्यक्षतेखाली पालखी चाललेली आहे. या पालखीच्या यशस्वी मंडळाचे सर्व पदाधिकारी गेले 2 महिन्यापासून अहोरात्र झटत आहेत. आणि साईबाबांच्या कृपेने हा सोहळा असाच सुनियोजितप्रमाणे चालू आहे. विशेष बाब म्हणजे या पालखीमध्ये 200पेक्षा जास्त महिला सदस्य असतात. आणि महिलांना प्रकारे सोय आहे या पालखीमध्ये.
सर्व साई भक्तांना होण्यासाठी ओम साई दत्त सेवा मंडळाच्या वतीने आवाहन करत आहोत. परिसरातील सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ओम साईराम. ओम साईराम. 3/3/2026 रोजी विराट वास्तू येथे सलाबादप्रमाणे साई भंडार आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व साई भक्तांना नम्र विनंती आहे की सर्वांनी साई भंडाऱ्याचा लाभ घ्यावा ही विनंती. ओम साईराम. ओम साईराम. साई बाबा की साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. डायरेक्ट शेवटच्या दिवशी जाऊ पालखीच्या सोबत डायरेक्ट सिटीला पाय पडायला. 25 तारखेला रात्री दर्शन आहे आणि 25 तारखेला सकाळी घरातून निघू आणि डायरेक्ट पालखी सोबत भेटू तुम्हाला. सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करायला. हो आणि सर्व काय आम्ही कव्हर करू व्हिडिओ मध्ये. सर्व काही तुम्हाला दाखवू आमच्या घडामोडी पुढचे काय होईल ते सगळं तुम्हाला मोबाईल वरती बघायला भेटेल. असं काय होतं ब्लॉग मध्ये घेत नाही आता ब्लॉग बोल नाही बस झाला. ओम साईराम. ओम साईराम. बस झालं. काय रे हसतो नुसता. हे नुसता हसतो काय. तुझा पास आहे आमचा पाल्या पोरा काय बोला बा. फुल तयारी. मित्रांनो फुल तयारी डायरेक्ट रेल्वे पास आहे लोकांकडे. मग याला टेन्शनच नाही आता आणि फुल टेन्शन आता आम्हा तिकीट आता आंबोली नाही ठाणे. ठाणे का ठाणे मजा गाडी आता मित्रांनो आपल्या साई बंधूंनी चप्पल नाही घेतले बा. तुम्हाला दाखवतो त्यानंतर पुढे घेतले पण बिना चपलीचा आंबूर ते टिटवा प्रवास आपल्या भावाने केलेला आहे. ओम साईराम. दरवर्षी भाऊ आपला चप्पल नाही घालत. 4 वर्ष भावात आपला प्रेमचा चांगला व्यायाम झालाय. चालू मला दम लागलाय थोडा. काय म्हणतो दम लागलाय थोडा. दम लागलाय. प्रेम आपला ब्लॉग मध्ये असतो. प्रेम असं करे ब्लॉग बघतो तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये. लास्ट मध्ये कधी कॅमेरा समोर गेलो नाही. कधी गेला नाही कॅमेरा तुझ्यासमोर. एवढा पैसे उभं राहतोय. दम लागतोय फोन जोरात आहे आणि मस्ती आहे. मित्रांनो आम्ही सर्व साई बंधूंनी शेवटा पकडलाय आणि आम्ही पहिल्या बसत नाही. एकदम लास्ट आम्ही आता आलेलो लास्ट डब्यामध्ये. सर्व मित्र ट्रेन चढलेत. सर्व मित्र ट्रेन मध्ये. कोणता बर्थडे रे. अरे कोणाचा बर्थडे. माझा बर्थडे मित्रांनो. अरे प्रँक केला यार तुम्ही. तर मित्रांनो आपले सर्व साई बंधू गाणं बोलणार आता आणि आंबुलेकर यांचा गाणं चालू असणार आहे. तर तुम्ही 2 मिनिटं थांबा भावानो. पुढे साईड मस्त होगी. 1 2 3 स्टार्ट. दादा अरे साईला भेटाया तुम्ही दादा. साईला साईला भेटाया तुम्ही दादा. आनंद शिंगाचा घसा वाजला मित्रांनो. आमच्या जीवनात मित्र राज ब्लॉगर खूप मेहनत करतो युट्यूब वर. त्याच्यासाठी आम्ही जरा छोटेसा कडवे सादर करायला लागला. किंग नाही किंग में सराज यो भाई आता निवाला
आमचा राजबाई युट्यूब वाला सरकार नावानं आला. आमचा राजबाई ब्लॉगर वाला सरकार नावानं आला. तर मित्रांचे श्रद्धा करेल मी आणि खूप धमाल मस्ती केली भावना आपण. आणि तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटत सांगा कमेंट लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू पुढच्या नवीन तुम्ही बाय बाय बाय.